चल जातून पुढे चल. बंद केले बंद. शेतकरी उपोषणाला बसले. त्यांचं असं म्हणणं आहे की संभाजीनगर हायकोर्टने त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. निकाल का दिला, कसं दिलं, कशामुळे दिला आहे? शेतजमीन आहे स्वतःची शेतजमीन आहे. त्यांना ह्यांना प्रायव्हेट प्रॉपर्टी ह्यांना काही कुणाला द्यायची नाही रोड काढण्यासाठी. तसं त्यांनी संभाजीनगर हायकोर्टने त्यांना तशी ऑर्डर दिलेली की बाबा तुम्हाला प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये काय हस्तक्षेप करता येणार नाही, प्रांत अधिकाऱ्यांना त्याच्यात काही इन्व्हॉल्व होता येणार नाही. प्रांत अधिकाऱ्यांनी काय केलं की तो रोड मनमानी कारभाराने त्यांनी खुल्ला करून दिला समोरच्या शेतकऱ्यांना. तहसीलदारांनी मंडळ अधिकारी त्यांनी तो रोड खुल्ला करून दिला. बसले तुम्ही याच्यावर काय सजेशन काढायचे. तहसीलला कळवलेलं आहे. तहसीलदाराला ते ऐकतच नाहीत, आमचं ऐकतच नाहीत ना. ते काल काल मला प्रांत साहेब काय त्यांच्या रस्ता खुला करून दिलाय ना, त्यांच्या ऍक्टिव्हिटी झालेले त्यांना आपण कळवलेलं आहे. अहो कळवलंय काल ती माझ्यासमोर इथं प्रांत साहेब आमच्या निघत. काल मला प्रांत साहेब काय म्हणले की तुमच्या बाजूने निकाल लागला आणि 5 वाजता मला म्हणते की तुमच्या विरोधात लागला. बरं त्यांचे हा प्रांत साहेब काल सकाळी मला म्हणजे उपोषणा बसू नका तुम्ही. मी तहसीलदार साहेबांना ऑर्डर करतो. त्याच्या अगोदर ती ना मला ऑर्डर दिल्यात त्यांनी किती करून की ही करा म्हणून, त्या हिशोबाने कारवाई करा, त्या हिशोबाने कारवाई करा. आणि त्यांचं संगोपन झाल्याच्या नंतर बघा आम्ही पत्र दिलंय पत्र दिलंय. हा परत तुम्हाला सांगतो की त्याच्या अगोदर दिलं आणि मग काल 5:30 वाजता कसं काय म्हणले की तुमच्या विरोधात तुम्ही काय पत्र निकाल वाचून दाखवतो. चालू राहतो. निर्माण उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे पिटिशन नंबर 3497/2023 व 3894/2026 मधील आदेशाप्रमाणे अंमलबजावणी न करता बेकायदेशीर रस्ता खुला करून दिल्यामुळे संबंधित इसमावरती कायदेशीर कारवाई करण्याबाबत उपरिक्त विषयाबाबतचा अर्जदार श्री भाऊसाहेब रंगनाथ शेलार राहणार कर्जत जिल्हा महिलानगर यांचा अर्ज कार्यालयास प्राप्त झालेला आहे. सदर अर्जाचे कृपया अवलोकन करण्यात यावे. अर्जातील नमूद मुद्द्यानुसार अर्जदार हे दिनांक 24/8/2026 पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत असे अर्जात नमूद केलेले आहे. या प्रकरणी नमूद करण्यात येते की अर्जदार यांच्या अर्जातील मुद्द्याप्रमाणे तात्काळ नियमाचित कारवाई करून अर्जदार यास अवगत करावे. तसेच अर्जदार यांना आमरण उपोषणास प्रवृत्त करावे. तुम्ही काय कंडिशन दाखवून तुम्ही काय कंडिशन दाखवले प्रवृत्त करा. कसे करा? उपोषणापासून त्यांना उठण्यासाठी तुम्ही सांगता. त्यांना सांगता बरोबर तुमची ती एक ही सिस्टम कायदेशीर. पण त्यांना जे अपेक्षित आहे त्यांची मागणी त्यांचं जे निवेदन आहे ते निवेदन सोबत जोडलंय ना त्याचे. अहो मागण्या जोडल्या नाहीत कसं तुम्ही त्यांचं जे निवेदन आलं ना तेच तिकडे पाठवलंय. अहो ते पाठवलं बरोबर आहे. त्यांना पण त्यांनी पाठवलेलंच आहे. आम्ही उपोषणाला बसणार. पण तुम्ही त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून बाबा त्यांचा रोड समोरच्या माणसाने बेकायदेशीर खुला केला आहे तो ह्यांना द्यायचाच नाही असं काय तुम्ही ट्रीटमेंट काय दिलं तेच घेतील ना निर्णय. ते घेतील मग तसं निर्णय घेण्यासाठी त्यांना आदेश त्यांना प्रवृत्त करायला लावलं ना. ते तुमची चर्चा करून हे करतील. त्यांना करा
दिलंय ना मी दिलंय. आम्ही कालच्या धरून उपोषण हा केलं. आम्हाला कुणी कशाबद्दल सुद्धा विचारून काही विचारलं का आम्हाला? आम्ही कालच्या कालच्या धरून धरून उपाशी उपोषणाला तापास बसलेले आहेत. आणि त्यांच्यावर कळवलंय काय त्यांना. घ्या तुम्ही. त्यांची माणसं येतील. ते ऐकत नाही ते तिथे मी तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त असेल तर थोड्या वेळाने प्रांतसाहेब येतील 15-20 मिनिटांनी त्यांची चर्चा करा. चालेल. हं?